मायबाप परमेश्वराच्या आत्मभावाने प्रपंच द्रोवतो व त्याचे हरितामध्ये मायाच्या हरित स्वरूपात 3 ढीग तयार होतात. एक स्थूळाचा, एक सूक्ष्माचा आणि तिसरा कारणाचा. 3 ढीग तयार झाल्यानंतर माया जीवाला परमेश्वराच्या प्रवृत्तीने तमातून बाहेर काढते, त्याला आद्यमळ लावते. त्याचा विकास 100 ब्रह्मांड असतो, तर तो विकास 10 ब्रह्मांड एवढा करते आणि त्याला हरितात लोटते. हरितात लोटल्यावर जीवाचा विकास हा 10 ब्रह्मांड एवढा असतो. तिथं आल्यावर तो मन रचना करतो, म्हणजे सूक्ष्म प्रपंचाची रचना करतो. आता पहिल्यांदा तो विसोमळ लावतो अंगाला, आणि विसोमळ लावतो आणि विसोमळ लागल्यानंतर तो त्याचा स्वरूप 10 × 9 बरोबर 1 ब्रह्मांड एवढं होतं. म्हणजे 9 ब्रह्मांड कमी होतं आहे, एकच राहतं आहे. नंतर तो प्रकृतिमळ लावतो, नंतर विकृतिमळ लावतो, नंतर विकृतिमळ लावतो. प्रकृतिमळ, विकृतिमळ असे 81,6,9 देवतेचे मळ तो अंगाला लावून घेतो. या मळरचनेला सूक्ष्म प्रपंच म्हणतात. तर मायबाबा, अगोदर तुम्हाला मळ म्हणजे काय हे बघा. मळ म्हणजे काय? मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर. ज्या देवता आहेत 81,6,9 ज्या देवतेचे मळ अंगावर लावून घेतले, मळ अंगावर घेतले म्हणजे ते सूक्ष्म शरीर अंगावर लावून घेतले, म्हणजे त्या देवतेला दिसण्यासाठी. तर मळ म्हणजे काय? त्या देवतेचे सूक्ष्म शरीर, 81,6,9 देवतेचे सूक्ष्म शरीर. ते कशाचे असतात? ते 5 भूत आणि 3 गुणांचे असतात. कोणी तयार केले? जीवानं तयार केले. तर ते 5 भूत आणि 3 गुण कुठून आणले? सूक्ष्म प्रपंचाचे ठिकाणून आणले. तुम्हाला मी सांगितलं अगोदरच की 3 सूक्ष्म प्रपंच परमेश्वराच्या आत्मभावने द्रोवतो आणि त्याचे हरितामध्ये 3 ढिग तयार होतात. तर एक स्थूळाचा, सूक्ष्माचा आणि कारणाचा. तर त्या सूक्ष्म प्रपंचाचे ढिगावून तो 5 भूत आणि 3 गुण आणतो आणि कासवाकार मूर्ती तयार करतो आणि ती अंगावर लावून घेतो. आणि नंतर पुन्हा 5 भूत 3 गुणाचे 1 ते 7 देवतेचे, म्हणजे 81,6,08 देवतेचे मळ मनुष्याकार मळ तयार करतो. तो कासवाकार होता, विश्वदेवतेचा कासवाकार मळ आहे आणि खालचे मनुष्याकार मळ आहेत. तर ते मळ तयार करतो आणि आपल्या अंगावर लावून घेतो. असे 81,6,09 देवतेचे मळ आपल्या अंगावर लावून घेतो. या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. आता सूक्ष्म प्रपंचाची रचना कोण करत आहे? जीव करत आहे. आज सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यानंतर माया स्थूळ प्रपंचाची रचना करते. कशी करते? स्थूळाच्या ढिगावर जाते आणि त्या तिथून 5 भूत आणि 3 गुण आणते आणि एक जूट तयार करते. 8 जुटीचा एक विटोला तयार करते. 8 विटोल्याचा एक परमाणू तयार करते आणि अनेक परमाणूचा एक भेंड तयार करते. हा भेंड 50 कोटी योजने एवढा मोठा असतो. तर ह्या भेंडाचे 2 विभाग आहेत मायबाप. तर हा भेंड म्हणजे एक एक कर्मभूमी आणि दुसरी भोगभूमी, असे 2 विभाग आहेत या भेंडाचे. आणि तो भेंड पुन्हा माया म्हणजे कारणाच्या ढिगावर जाते. तिथून 5 भूत आणि 3 गुण आणते आणि विश्वदेवतेची कासवकार मूर्ती तयार करते. आणि त्या कासवकार मूर्तीमध्ये हा 50 कोटी योजनेचा भेंड तयार बसून देते. आणि हा भेंड मग 56 कोटी एवढा मोठा होतो. कारण त्या कासवाचे 4 पाय म्हणजे 1.5 कोटी, 6 कोटीचे पाय आहेत. तर अशा प्रकारे 56 कोटीचा हे प्रपंच तयार होतो. आणि हा प्रपंच तयार झाला की माया जीवाला 8वी प्रक्रिया करते आणि जीवाला तमातून हरितातून प्रपंचात लोटून देते. अशा प्रकारे जीव प्रपंचात येतो. आणि देवता 2 प्रकारे प्रपंचात येतात. एक ब्रह्मांड असतं आणि ओळखणे. आणि ओळखण्या ह्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे काम करणारे देवता असतात आणि ब्रह्मांड असतात, ह्या ब्रह्मांडातील काम करणारे देवता असतात. त्या ओळखण्या विभागत नाहीत. ब्रह्मांड असतं मात्र विभागतात. त्याचे 4 विभाग होतात: ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शाब्दग्ध आणि पिंड असतात. आपल्या देहामध्ये पिंड असतात. तर असे 4 विभाग होतात. अशा प्रकारे देवता प्रपंचात येतात.
आणि मग आता देवता प्रपंच कसा येतो, तर तुम्हाला अगोदर सांगितलं प्रपंच हा परमेश्वराच्या आत्मक भावनाने जळतो आणि त्याची ते हरितामध्ये 3 ढीग तयार होतात आणि ते 3 ढीग एक कारणाचा, एक सूक्ष्माचा आणि एक स्थूळाचा. तर कारणाची विश्वमूर्ती तयार होते, सूक्ष्माची मळरचना तयार होते आणि स्थूळाचा भेंड तयार होतो आणि ते ढीग संपून जातात. अशा प्रकारे हे प्रपंच खाली येतो, प्रपंचात येतो. आता परमेश्वर कसा खाली येतो, परमेश्वर हा म्हणजे त्रिविधा परमेश्वर अवतरतात, गर्भ स्वीकारतात, जीवाला दौडितात किंवा पतिताला उठितात. अशा प्रकारे परमेश्वर खाली येतात. आणि बाबा अशी 4 पदार्थाची सृष्टी तयार होते आणि सृष्टी तयार झाल्यानंतर ही सृष्टी म्हणजे ही सृष्टी तयार झाल्यानंतर ही सृष्टीमध्ये जीव हा प्रथमच तमातून बाहेर आलेला असतो, तर प्रथमच. आणि मग त्याच्याजवळ कर्मलेप नसतात, म्हणून परमेश्वर 3 मूळ सृष्टीची रचना करतो. आणि पहिली मूळ सृष्टी, त्या दुसरी मूळ सृष्टी आणि तिसरी मूळ सृष्टी. आणि प्रत्येक मूळ सृष्टीमध्ये परमेश्वर जीवाला 12 वर्षाचे मनुष्यदेह देतात. स्वतः तेवढे मनुष्यदेह धारण करून येतात आणि प्रत्येक जीवाला ज्ञान देतात. परंतु जीव हा तिन्ही सृष्टीमध्ये ज्ञान गमवतो. पहिल्या सृष्टीत आगंतुक कर्म करतो, दुसऱ्यात अनरब्ध करतो आणि तिसऱ्यात प्रारब्ध होतो. आणि मग परमेश्वर पुन्हा प्रवाही सृष्टीची रचना करतात. आपण जी आहोत आता ही प्रवाही सृष्टी आहे आणि त्या प्रवाही सृष्टीमध्ये मग आपल्याला युगाची रचना होते आणि मग आपल्याला कृतयुगामध्ये जन्म दिला जातो. आणि आपण जे प्रारब्ध भोग झाले, आपले प्रारब्ध कर्म, त्या कर्माप्रमाणे आपल्याला ह्या चतुर्विधीला घालण्यात येतं. अशा प्रकारे ही सृष्टीची रचना होते. आणि मग आता सृष्टीची रचना झाली तर ह्या सृष्टीचे 3 संहार होत असतात. एक महासंहार, एक आगंतुक संहार, एक महासंहार, एक आगंतुक एक महासंहार, एक युगांतीचा संहार आणि एक अष्टभैरव करतात तो संहार. तर महासंहार का होत असतो, महासंहार हा कोट्यावधी वर्षानं अनेक युग जातात आणि जेव्हा सर्व जीवाला ज्ञानपाळी होते, कोणीही माणूस ज्ञान आणि जीव सगळे ज्ञान गमावतात आणि प्रमादी होतात सगळे. आणि हा प्रमाद कीड नाशण्यासाठी परमेश्वर सृष्टीचा संहार करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नित्य नरकातल्या लोकांना, नित्य नरकाच्या माणसाला, जीवाला सुख मिळवण्यासाठी जीव म्हणजे नित्य नाशार्थ बनलेले ते नित्य नाशार्थ सृष्टीचा संहार करतात. अशा प्रकारे म्हणजे हा कोणता संहार होतो, युगांतीचा संहार. आणि तो एक अष्टभैरव करतात, तर तो कधी होत नाही, कारण अष्टभैरवाचे विग्रह, ज्ञानविग्रह शब्द असे ते मारले गेले तर ते अष्टभैरव चिडतात आणि मग तो संहार करतात. परंतु अष्टभैरव हे कसे येतं, अहंकारी ते असे अहंकारी येते आणि त्यामुळे ते एकत्र येत नाही आणि एकत्र न आल्यामुळं संहार होत नाही. आता तिसरा संहार आहे महासंहार. तर तो संहार आज आपल्याला बघायचा आहे. तो संहार निश्चयनाशार्थ आणि जीवाला उरं काढण्यासाठी होतो. तर प्रथम संहार होताना काय करते माया सर्व जीवाला तमातून हरितात आणून ठेवते आणि हरितात आणल्यानंतर त्या भेंडाला प्रलयाग्नी लावून देते आणि मग तो भेंड ढंढाणा जळतो आणि त्याचे 5 भूत 3 गुण वेगळे होतात आणि निप्रपंच होतो. आणि नंतर मग हे निप्रपंच झाला की सहज काय होतं, विखो इंद्रिय विलय जाय, इंद्रिय अंतकरणी विलय जाय, अंतकरण देह विलय आणि देह विदेह विलय जाय. अशा प्रकारे सूक्ष्म प्रपंचाचा बी संहार होतो. आणि सूक्ष्म प्रपंचाचा संहार झाल्यानंतर सगळे मळं त्या म्हणजे देहमाळामध्ये म्हणजे विश्वदेवतेच्या माळामध्ये जमा होतात आणि सगळे फुटतात आणि त्याचे 5 भूत 3 गुण वेगळे होतात. आणि वेगळे झाल्यानंतर खालचा सूक्ष्म प्रपंचाचा बी म्हणजे निप्रपंच झाला, ह्याचा बी निप्रपंच होतो म्हणजे. आणि वरचा जो आद्यमळ आहे त्याचा पण तो तर अगोदरच निप्रपंच आहे.
तर असे समान होतात ते. आणि मग यालाच देह विदेही विलय जाय असं म्हणतात बाबा. आणि मग ही सृष्टी जीवाला हळूहळू माया तमत नेते. आणि तमत नेताना आद्यमळ असा जो आद्यमळ जो लागलेला होता, म्हणजे जो जीवाचा संकोच झालेला होता, तो हळूहळू विकास पावतो आणि जीव तमात जातो आणि 100 ब्रह्मांड एवढा होतो. तरी बी दोन विभाग, दोन शिल्लक राहतात. एक नित्यवर्ग, दोन वर्ग शिल्लक राहतात. एक नित्यवर्ग आणि अनित्यवर्ग. नित्यवर्गी जीव देवता परमेश्वर उरेती आणि अनित्यवर्गी अनादि अयोध्या आणि कर्मलिपी उरेती. तर हे उरून राहतात. आणि अनादि अयोध्या आणि कर्मलिपित जीव मायास्वरूपी जातात. आणि मायाबाबा यापरी प्रपंचाचा सवार होतो. आणि पुन्हा मग तो सवार झाल्यानंतर जेवढा जीव हा म्हणजे प्रपंचात राहिला तेवढाच तमत राहतो. आणि ते तम हे शुद्ध करण्याचं भांडं आहे. तिथं जीव सगळे शुद्ध होतात. त्याची प्रमाद कीड नाशल्या जाते. आणि पुन्हा मग परमेश्वर त्या सर्व जीवाला, परमेश्वराला पुन्हा प्रवृत्ती होते सृष्टी रचनेची. पुन्हा माया पहिल्याप्रमाणेच सगळ्या प्रक्रिया करते आणि जीवाला सृष्टीत आणते. आणि पुन्हा सृष्टी तयार होते. पण जशी आशिली तशी सृष्टी रचली, जशी पहिल्यानं होती त्याचप्रमाणे सृष्टी रचल्या जाते. आणि मग माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे. माया पुन्हा म्हणते बाबा देवा काय काम करू आता मी सांगा. अशा प्रकारे हा संहार होतो बाबा. हे संहार प्रकरण तुम्हाला मी सांगितलं, तर ते तुम्हाला कळलं का नाही कळलं, याच्यातले काही प्रश्न असले तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप म्हणजे 9767635058 याच्यावर तुम्ही विचारू शकता. तर विचाराल आणि कॉमेंट कराल, शेअर कराल, लाईक कराल आणि सबस्क्राईब कराल अशी मी आशा करतो. आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद.